नमस्कार, उर्मिला किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी साजोरी बनवत आहे। त्यासाठी रवा आणि गूळ घेतलेला आहे। आता मी रवा भाजायला घेते। हे बघा, छान रवा भाजून घ्यायचा आहे आणि एका भांड्यामध्ये मी गूळ वितळायला घेते। त्यामध्ये थोडं पाणी टाकलेलं आहे। 1 कप गूळ तर अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे। आता तूप टाकून रवा चांगला भाजून घ्यायचा आहे। हे बघा, छान रवा भाजलेला आहे। आता गुळाचं पाणी झालेलं आहे। गूळ वितळेपर्यंतच हे करायचं, आपल्याला पाक बनवायचा नाही आहे। हे बघा, आता खूप छान भाजलेला आहे रवा। आता आपण ते गुळाचं जे पाणी केलेलं आहे ते त्याच्यात ओतून चांगलं फ्राय करायचं आहे। हे बघा, आता हे खूप छान फ्राय केलं आहे आणि हे भिजवून एकतर रात्रभर ठेवायचं किंवा सकाळी भिजवून संध्याकाळी करायला घ्यायचं आहे। आता मी पीठ मळते। त्यामध्ये गव्हाचे पीठ 1 वाटी घेतले, अर्धा वाटी रवा घेतलेला आहे आणि अर्धा वाटी बेसन घेतलेलं आहे। हे बघा, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। आता हे छान मळून घ्यायचं आहे। थोडं तेल टाकून मळणार आहे। थोडं तेल टाकलेलं आहे। व्यवस्थित मिक्स करा आणि मग मळून घ्यायचं। एकदम पातळ पण मळायचं नाही किंवा एकदम घट्ट पण मळायचं नाही, मीडियम साईज मळून ठेवून द्यायचं अर्धा तास। आता मी हे करायला घेते। हे बघा, ते गोल गोळा करून घ्यायचं, तेल लावायचं थोडं हातावर आणि गोल गोळे करून ते सारण त्याच्यात भरून घ्यायचं आहे। हे बघा, हे असं छान भरायचं आहे आणि मग लाटून घ्यायचं आहे। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स करा। हे बघा, मी असे गोळे करून ठेवते आणि मग लाटणार आहे। हे बघा, खूप छान लागतात, खुसखुशीत आणि खूप छान होतात ते। मी हे अक्षय तृतीयेच्या निमित्ताने बनवत आहे। साजोऱ्या खूप छान लागतात। गुढीपाडव्याला पण काही लोक बनवतात। हे बघा, हे असे मी लाटून घेते आता। आता तळून घ्यायचं आहे। चला पटपट सबस्क्राईब करा। हे बघा, खूप छान झालेले आहेत, मस्तच लागतात। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।